नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. एक्सप्रेशनसोबत बरेच प्रश्न असतात. रिया ते सगळं नोटीस करत बोलते, हो माझीच वहिनी, तू ऐकले ते बरोबर आहे. अवी बोलतो, पण कोणाशी तिचं लग्न झालं आहे? म्हणजे गावी एखादा कझन आहे का त्याच्यासोबत झालं आहे का? रिया नकारार्थी मान डोलावत बोलते, नो यार. अवी बोलते, मग कोणासोबत? रिया तिची कॉलर उडवत बोलते, द वन अँड ओनली माय बिग ब्रो मिस्टर शिवांश सरनोबत यांच्या पत्नी आहेत त्या मिसेस अन्या शिवांश सरनोबत. हे ऐकून तर अवीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला विश्वासच बसत नव्हता, कारण त्याला माहिती होतं का शिवांश अशा सिंपल मुलीशी लग्न करणार नाही म्हणून. त्याने तर कालच्या कालच अन्यासोबत किती स्वप्न पाहून टाकले होते. बिचाऱ्याने तर लग्न पण तिच्यासोबतच करेल म्हणून मनातच ठरवलं होतं. तिला पाहता क्षणी तो अन्याच्या प्रेमात पडला होता. त्याला आतापर्यंत कितीतरी मुलींनी प्रपोज केले होते, पण जी सादगी निरागसपणा तो त्या मुलीमध्ये शोधायचा तो त्याला अन्यामध्ये दिसला होता. त्याने कधीही कुठल्या मुलीमध्ये इंटरेस्ट घेतला नव्हता. तो पण दिसायला खूप हँडसम होता. त्याने किती स्वप्न रंगवले होते. तो रियाचं बोलणे ऐकून खचून गेला होता. तो रियाकडे पाहत विचारतो, पण रिया, सरांची गर्लफ्रेंड तर साक्ष मॅम होत्या ना? ते तर तिच्याशी लग्न करणार होते ना? आणि अन्या अजून किती लहान आहे, असं वाटतंय जस्ट 18 कंप्लीट झाले असेल. हाऊ इज पॉसिबल? आय कांट बिलीव्ह धिस. रिया पुढे बोलली, हो अवी, तुला विश्वास ठेवणं कठीण जाईल, पण हे सत्य आहे. आणि तुला तर माहीत आहे ना ब्रो कसा आहे ते. आणि हो, साक्षावर किती प्रेम करत होता हे पण तुला माहीत आहे. पण हे लग्न आजोबांनी लावले आहे, ते पण ब्रोच्या विरोधात. ब्रोला हे लग्न मान्य नाही, पण बिचारी अन्या तिचं आयुष्य बर्बाद होईल म्हणून ब्रोने तिला इथे कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं आहे. बघू आता पुढे जाऊन काय होतं आहे ते. पण अजून पण ब्रो तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही. ती तोंड कसंनुसं करत बोलते. तिला पण वाईट वाटत होतं अन्यासाठी. हे ऐकून अवीला पण कुठेतरी थोडा आधार भेटतो, कारण जर शिवांश तर तिच्यासोबत आयुष्य काढेल हे तर शक्य नव्हतं. कदाचित तिचं कॉलेज कंप्लीट झाल्यावर शिवांश तिला डायव्हर्स नक्की देईल, तर आपला रस्ता मोकळा असं त्याला वाटायला लागले होते. म्हणून त्याला आता बरं वाटत होतं. मग तो रियाला बोलतो, पण मग अन्याचं काय म्हणणं आहे? त्याचं बोलणं ऐकून रिया त्याच्याकडे पाहत बोलते, अरे ती तर खूप समजदार आहे रे. किती लहान आहे, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तरी पण बोलत असते, जोपर्यंत होईल तोपर्यंत मी हे नातं टिकवायचा प्रयत्न करेल असं म्हणते. यार, तिच्या जागी जर मी राहिले असते ना तर कधीच घर सोडून निघून गेले असते. रियाला पण अन्यासाठी खूप वाईट वाटत होतं. तो पण तिच्याच ब्रोने हे सगळं केलं होतं ना. अवी बोलतो, अगं जाऊ दे, जास्त विचार नको करू, होईल सगळं ठीक. रिया पण होकार देते, पण तिच्या एक लक्षात येते आणि ती परत अवीला थांबवत बोलते, अरे अवी, एक अजून हे कुणालाही माहीत होता कामा नाही. भाईचं लग्न झालंय, फक्त माझ्या आणि वहिनीच्या फॅमिलीला माहीत आहे. कॉलेजमध्ये तर चुकूनही नाही समजले पाहिजे सो प्लीज कुणालाही काही बोलू नकोस. तसंही एक दिवस हे सगळं सांगायला लागणारच आहे आणि ते माहीत तर होणारच आहे. पण आता सध्या ब्रो आणि तिच्यामध्ये सगळं व्यवस्थित होईपर्यंत तरी नको समजायला. अवी पण होकार देतोय आणि मनातच बोलतोय, हो रिया, हे तर मी चुकून पण नाही सांगू शकत, कारण
तेच माझं भविष्य असणार, त्यामुळे आणि एक स्माईल देतो आणि दोघेही आतमध्ये निघून जातात. इकडं रियाच्या बाकी फ्रेंड्सला पण गिरिजाने अन्या कोण आहे हे सांगितलं होतं, पण त्यांनाही सांगितलेलं का कॉलेजमध्ये कोणालाही सांगू नका अशी शिवांशची ऑर्डर आहे. गिरिजाला तर कधीपासून वाटत होतं का अन्या त्यांची सून आहे, ओरडून ओरडून जगाला सांगावं, पण शिवांशमुळे ती आतापर्यंत गप्पच होती. सगळे पण स्नॅक्स वगैरे खातात आणि जायला निघतात. रिया आणि अन्या त्यांना सोडायला बाहेर गेटपर्यंत जातात, तेव्हा बाकीचे सगळे पण अन्याची खेचत बोलतात, अगं रिया, आत्ता आपल्याला कोणाला तरी मॅडम बोलायला लागणार, नाहीतर आपली कंप्लेंट सरळ सरांकडे जाईल. हो ना. ते एकमेकांना कोणा मारत बोलतात. अन्या हे पाहून लाजूनच बोलते, काही पण आहे, कोणी इथे मॅडम वगैरे नाही, मी एक सिम्पल तुमच्यासारखी स्टुडंट आहे. अनिका बोलते, पण तुला नाही, पण आमच्या हिटलर सरांना राग येईल ना. अन्नी डोळे मोठे करत बोलते, काही पण का. सगळे पण तिची खेचत होते आणि अन्य मात्र लाजून लाल होत होती. पण इकडे अवी मात्र तिचे एक एक्सप्रेशन नोटीस करत होता. तिचं लाजणं, तिचं खाली मान घालून बोलणं, हसणं, सगळं तो त्याच्या मनात साठवून घेत होता. एकटक तिलाच पाहत होता. रिया आणि त्याच्या अन्याने सगळ्यांना बाय केले. बाकीचे सगळेच कारने गेले आणि अवीने बाईक आणली होती म्हणून तो बाईकने गेला होता, पण मात्र जाताना वळून अन्यालाच पाहत होता. हे कोणी पाहिले होते का नाही, पण मात्र ते सगळं 2 डोळे पाहत होते. ते सगळं पाहताना त्याच्या डोळ्यांमध्ये राग उतरत होता. तो कोणीच नसून तो शिवांश होता. हे सगळं चित्र तो बाल्कनीत उभं राहून पाहत होता. शिवांशने अवीचं वागणं कालच नोटीस केले होते का त्याला अन्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण शिवांशला हे सगळं पाहून अधिकच जास्त राग येत होता. का ते माहीत नव्हतं. त्याचे श्वास फुलत होते ते सगळं पाहून, म्हणून त्याने एक हात जोरात बाल्कनीच्या रेलिंगवर मारले आणि तिथून आतमध्ये निघून गेला. अन्या आणि रिया घरात परत आले. आता संध्याकाळचे 6 वाजले होते. त्यांनी जेवण तयार केले आणि मग 8 वाजता सगळं जेवणाच्या टेबलावर ठेवले होते. अगदी शिवांश पण आता तिथं आला होता त्यांच्यासोबत. आता त्याचा राग थोडा कमी झाला होता. सगळ्यांनी जेवण केले आणि निघून गेले. अन्याने पण सगळं आवरलं आणि आता तिला प्रश्न पडला होता का आता कसं रूममध्ये जायचं. सकाळी तर ती रियाच्या रूममध्ये जाऊन वाचली होती. आता ती विचारच करत होती का तिला एक नोकराने आवाज दिला, मॅम, सरांनी कॉफी सांगितली, प्लीज मॅम लवकर घेऊन जा, नाहीतर सर रागवतील. हे ऐकून अन्याचे तर थरकापच झाले होते. का आजपर्यंत कधीच शिवांशने तिला असं कुठलंही त्याचं काम सांगितलेलं नव्हतं. मग आज का, तिला प्रश्न पडला होता. पण जर नाही घेऊन गेली तर परत जास्त राग येईल, म्हणून ती कॉफी बनवते आणि रूमकडे जायला निघते. शिवांशला माहीत होतं का आज तरी अन्या रूममध्ये येणार नाही. ती सकाळी जेव्हा रियाच्या रूममध्ये गेली तेव्हाच त्याला राग आला होता, पण तेव्हा तो काहीही करू शकत नव्हता. आणि आता त्याला परत वाटलं का ती येणार नाही, म्हणून त्याने जाणून बुजून नोकराला सांगून तिला कॉफी आणायला सांगितली होती. अन्या
अन्या आता रूमच्या दरवाजात उभी होती. तिने एक मोठा श्वास घेतला आणि दरवाजा नॉक केला. तसं तिला काहीच समजले नाही. तिची पापणी हलायच्या आधीच तिचा हात कोणीतरी पकडला आणि जोरात आतमध्ये खेचलं. तिच्या हातातून अलगद कॉफीचा कप घेऊन टेबलावर ठेवत तिला भिंतीवर दाबली. अन्याला तर काय झालं ते समजले नाही. तिने जेव्हा पापणी वर केली तर शिवांश समोर होता. एकदम तिच्या चेहऱ्याजवळ 2 इंचाचा फरक होता त्यांच्यामध्ये. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिला टच केल्यामुळे तिच्या अंगातून करंटच पास झाला होता. अंगावरच्या रोमांचच उभे राहिले होते. हार्टबीट पण जाम धडकायला लागले होते. तिची अशी अवस्था पाहून शिवांशचा पण कंट्रोल सुटायला लागला होता. त्याने कशासाठी तिला खेचलं होतं तर इथे काय सुरू झालं होतं. तिचा तो निरागस चेहरा आणि गोल गोल डोळे पाहून तो तिच्यामध्ये हरवून गेला. शिवांशने तिच्या दोन्ही हाताला पकडत तिला भिंतीवर दाबले. ती त्याच्यापेक्षा उंचीने खूप लहान होती, खूप कमी होती, म्हणून तो तिला खाली वाकून पाहत होता आणि अन्यावरती मान करून त्याला बघत होती. तिचे होठ पाहून त्याला त्याचा मोहच आवरणा झाले होते. तिचे जाड होठ एकदम डाळिंबासारखे टच्च रसरशीत भरलेल्या ज्यूससारखे वाटत होते. तो तिला किस करायला खाली वाकत होता. पण का वाकत होता का अन्याने हे पाहिले का तो काय करतोय म्हणून. तिने स्वतःला सोडवायचा प्रयत्न करू लागली आणि त्यामध्ये तिच्या बांगड्यांचा खळखळाट झाला आणि तो भानावर आला. त्याला पण समजले का हे मी काय करायला चाललो होतो म्हणून. त्याने लगेच भानावर येत तिच्याकडे पाहत तिला विचारलं, तू काय करत होतीस खाली. अन्याला समजलं होतं का शिवांश कशाबद्दल विचारतोय म्हणून. तिने कसं तरी हात सोडवायचा प्रयत्न करत बोलली, काही नाही, सगळं आवरायचं होतं म्हणून ती आवरत होती. सगळ्यांची जेवणं झाली मग आवरायला वेळ लागला. शिवांशला हे उत्तर अपेक्षित नव्हतं म्हणून त्याने तिच्या हातावरची पकड घट्ट केली करत बोलला, ते मी तुला विचारलं नाही. खाली गेट बाहेर काय करत होतीस. तेव्हा तिला समजले का शिवांशला नक्की काय विचारायचं आहे म्हणून. तिने त्याच्या डोळ्यात पाहत बोलली, ते रिया ताईचे फ्रेंड्स होते ना, त्यांना सोडवायला गेलो होतो आम्ही दोघी. शिवांश बोलला, तुझे फ्रेंड्स आहेत का. अन्याने नकारार्थी मान डोलावली आणि नाही, रिया ताईचे. शिवांश बोलला, मग तुला जायचे काही गरज होती का. अन्याचा हात आता दुखायला लागला होता. तिला त्रास होत होता कारण शिवांश बाहेरचा सीन जो आठवत होता तो तिच्या हातावरची घट्टमिठी करत होता. एकतर आधीच तिला जंगलात पळताना हाताला पायाला भरपूर ओळखडे होते. ते अजून पण व्यवस्थित झाले नव्हते. वरून शिवांश तिला त्रास देत होता. शिवांशचं बोलणं ऐकून अन्या नकार देत बोलली, नाही, ते ताई गेली मग ती मला सोबत घेऊन गेली होती. अन्याच्या डोळ्यात आता पाणी यायला लागलं होतं. अन्याचं बोलणं ऐकून शिवांश बोलला, ते ना तुझ्या क्लासचे आहेत का. ते ना तुझ्या क्लासचे आहेत ना तुझ्या एजचे. सो तू त्यांच्यापासून लांब राहत जा. तुझ्या स्टडीवर तू फोकस कर. आता त्याला पण तिच्या डोळ्यातलं पाणी सहन होत नव्हतं. त्याला पण वाटत होतं का आपण जरा तिच्याशी जास्तच करत आहोत म्हणून. ती नसली का तो खूप राग करायचा. पण ती समोर येताच त्याचा सगळा राग कुठे निघून जात होता हे त्याला पण समजत नव्हतं. अन्या मात्र तो जाताच जोरात तिचा हात चोळू लागते कारण त्यावर शिवांशच्या 5 बोटंच उमटली होती. तिला समजत नव्हतं का मी
अशी कुठली चूक केली का मला एवढी शिक्षा मिळते? ती येऊन सोफ्यावर बसते आणि हाताच्या जखमेवर क्रीम लावून झोपून जाते. तिच्या पाठीला पण काही जखमा होत्या, पण तिचा हात पोहोचत नव्हता. तिला झोपायला पण येत नव्हतं. ती पोटावर झोपून गेली होती, कारण पाठीवर झोपल्यानंतर त्या जखमा जळजळ होत होत्या. ती पोटावर झोपून गेली होती. रात्रीच्या 12 वाजता शिवांश रूममध्ये येतो, तर तिला असं झोपलेलं पाहून तिच्या जवळ जातो. तिच्या पाठीवरच्या जखमा पाहून त्याला समजत होतं का तिने मेडिसिन लावलेली नाही, म्हणून तो ती क्रीम तिच्या पाठीवर लावायला लागतो. ते लावताना त्याला वेगळीच फिलिंग्स येत होती, पण का त्याला कळत नव्हतं. तो मनातच विचार करतोय का अशी फिलिंग कधी साक्षासोबत असताना का आली नाही? किती वर्ष तिच्यासोबत होते, पण कधीच नाही. पण जेव्हापासून अन्या त्याच्या लाईफमध्ये आली होती, तेव्हापासून त्याला एकदम सॉफ्ट अशी फिलिंग यायची आणि ती त्याला खूप छान वाटायची. आता 3-4 महिने झाले होते अन्याला येऊन, त्यामुळे तो हळूहळू साक्षाला पण विसरायला लागला होता. त्याने कितीतरी रात्र साक्षासोबत काढल्या होत्या, पण तरी ती लांबची आणि अन्याजवळची वाटायला लागली होती. साक्षाचा विचार येताच तो भानावर येतो. अन्यापासून लांब होऊन बेडवर जाऊन झोपतो. खूप वेळ तसाच पडून होता. त्याला आज झोपच येत नव्हती. अन्याकडे पाहिले तर ती झोपली होती, पण तिला असं सोफ्यावर अवघडल्यासारखं झालं होतं. अवघडल्यासारखे झाल्याने ती सारखी चुळबुळ करत होती आणि पाठीला लागल्यामुळे तिला झोपताही येत नव्हतं. शिवांश परत उठतो आणि सोफ्याजवळ जात सावकाश अन्याला त्याच्या हातावर उचलतो आणि तिला उचलल्यावर त्याला समजते. तो मनातच बोलतो, यार ही किती हलकी, एकदम मोरपिशासारखी हलकी नाजूक वाटत होती. त्याने तिला उचलल्यामुळे तिला थोडं बरं वाटलं. तिला झोपल्यासारखं वाटत होतं. आपल्याला शिवांश सावकाश तिला बेडवर झोपवतो. बेड खूप सॉफ्ट होता, म्हणून तिच्या पाठीला पण त्रास होत नव्हता आणि ती आरामात झोपली होती. तिला झोपवून दुसऱ्या साईडला येऊन तिला पाठ फिरून शिवांश झोपी जातो. हा भाग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.